नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तर तो म्हणजे अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष 2030-2031 पर्यंत मुदतवाढ भेटलेली आहे. तर यामध्ये आता लक्षात घ्यायचं आहे की अटल निवृत्ती योजना याची सुरुवात 9 मे 2015 रोजी झाली आणि याची अंमलबजावणी 1 जून 2015 रोजी झाली. तर आता याचा उद्देश काय आहे? तर अटल पेन्शन योजना म्हणजे APY. ए म्हणजे अटल, पी म्हणजे पेन्शन, वाय म्हणजे योजना, म्हणजेच APY ही असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी एक सरकारी पेन्शन योजना म्हणून अटल निवृत्ती योजनेला घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर आता या योजनेमध्ये किती वर्षाचे वयोगटातील व्यक्तींचा समावेश होऊ शकतो आणि यापर्यंत आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर यामध्ये वयोगट जर पाहायचा असेल तर 18 ते 40 वयोगटातील व्यक्तीसाठी लाभ आहे. त्यानंतर 60 वर्षानंतर 1 ते 5,000 पर्यंत निश्चित पेन्शन मिळते, जी सदस्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला सुद्धा मिळते. म्हणजेच लक्षात घ्या, याचा जो लाभ आहे ते 18 ते 40 वर्षापर्यंत व्यक्ती म्हणजे वयोगटातील व्यक्तीपर्यंत आहे, पण 60 वर्षानंतर दर महिना 1,000 ते 5,000 पर्यंत पेन्शन मिळते. त्यानंतर आता आपल्याला यानंतर पाहायचे आहे की 1 ऑक्टोंबर 2022 पासून आयकर भरणारे नागरिक या योजनेत सामील होण्यास पात्र नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.